तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माकप नेते कॉम्रेड हणमंत कोळी यांनी कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांना दिलेल्या निवेदनाचा सारांश आहे। निवेदनातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। 1. समस्या लांडगेवाडी ते जत या राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत। 2. परिणाम या महामार्गावर मोठी वाहतूक असते। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। महामार्गाच्या कडेला गटर नसल्याने पाणी रस्त्यावर येते आणि रस्ते खराब होतात। 3. मागण्या रस्त्यावरील मोठे खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत। पाणी वाहून नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटारे काढून पाण्याचा निचरा एका बाजूने करण्यात यावा। खराब झालेला महामार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा। 4. इशारा मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। हे निवेदन रस्त्याच्या दुर्वस्थेकडे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्यासाठी दिलेले आहे। आज कोल्हापूर येथे राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांच्या कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यात आले। लांडगेवाडी ते जत रस्ता हा पूर्ण खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यामध्ये मुरुम भरलेला आहे। मुरुम भरल्यामुळे बऱ्याच ठिकाणी धूळ उडत आहे। खड्डे पडल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। त्या अधिकाऱ्यांनी मी सांगितलेलं आहे की त्या खड्डे जे मुरुम भरले ते मुरुम काढून डांबरी जिथे ही खड्डे पडले ते डांबर भरून खड्डे मोजून द्यावे। तसेच रस्त्यावर जे पाणी येते गटारी नसल्यावर रस्त्यावर पाणी येते त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी व्यवस्थित काढावी, निचरा करून पाणी साईडला सोडून द्यावे। जर हे खड्डे लवकर नाही भरले तर येणाऱ्या 7 दिवसांमध्ये कोल्हापूर ऑफिस समोर 1 दिवसाचे धरणे आंदोलन करणार असे आम्ही या निवेदन त्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही लवकरात लवकर सगळे खड्डे आम्ही भरून घेऊन कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत असं मला सांगितलेलं आहे। जरी नाही झालं तर येणाऱ्या 7 दिवसांमध्ये कोल्हापूर विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्या कार्यालयासमोर मी आंदोलन करणार आहे। एवढंच बोलतो, थांबतो। इन्कलाब जिंदाबाद।